स्वामींची सेवा म्हणजे फक्त पूजा नाही. ती एक अशी अनुभूती आहे जिथे मन मोकळं होतं, डोळे पाणावतात आणि उत्तरं आपोआप मिळतात. मी कधीही विचार केला नव्हता की स्वामी सेवा माझं आयुष्य इतकं बदलून टाकेल. संकटात असताना, कोणीही सोबत नसताना, फक्त एकच नाव माझ्या ओठांवर होतं. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्यात स्वामी सेवेला सुरुवात कशी झाली? माझ्या आयुष्यात एक काळ असा होता जिथे प्रश्न खूप होते, पण उत्तरं नव्हती. मन अस्वस्थ होतं, रात्री झोप लागत नव्हती. आणि अशाच वेळी कुणीतरी मला सांगितलं, स्वामी सेवा सुरू करून बघ, उत्तरं आपोआप मिळतील. स्वामी सेवा म्हणजे फक्त दिवा, अगरबत्ती, नैवेद्य नाही. मनाने केलेली प्रार्थना, निस्वार्थ भाव, संयम आणि पूर्ण श्रद्धा. स्वामी पाहतात आपली भावना, शब्द नाही. मी जेव्हा पहिल्यांदा मनापासून स्वामींशी बोलले, तेव्हा मला काहीच मागायचं नव्हतं. फक्त एवढंच म्हणाले, स्वामी, माझं मन शांत कर. आणि खरंच सांगते, त्या दिवशी पहिल्यांदा मनाला शांती मिळाली. स्वामी सेवा केल्यावर झालेले बदल, स्वामी सेवेमुळे माझ्यात हे बदल झाले. मन शांत झालं, राग कमी झाला, निर्णय घेण्याची ताकद आली, संकटांमध्ये धैर्य मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींवर अढळ विश्वास निर्माण झाला. संकटात स्वामींची अनुभूती एक वेळ अशी आली जिथे सगळं संपलं असं वाटत होतं. पण त्या काळात स्वामींनी मला सोडून दिलं नाही. कधी माणसाच्या रूपात, कधी संधीच्या रूपात, कधी अंतःकरणातल्या आवाजात स्वामी सतत सोबत होते. स्वामी सेवा करताना लक्षात ठेवाव्या गोष्टी. मन स्वच्छ ठेवा. सेवा निस्वार्थ असावी. कोणतीही अपेक्षा ठेवू नका. नियमितता ठेवा. संयम ठेवा. स्वामी उशीर करतात, पण कधीच नकार देत नाहीत. स्वामी सेवा कुणीही करू शकतो का? हो, नक्कीच. स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब, शिकलेला अशिक्षित. स्वामी फक्त पाहतात आपली श्रद्धा. जर तुमचं मन अस्वस्थ असेल, जर उत्तरं मिळत नसतील, तर फक्त एवढंच करा. स्वामींचं नाव घ्या आणि त्यांच्यावर सोडून द्या. कारण स्वामी सेवा म्हणजे मार्ग नाही, तीच मंजिल आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.